मशीन आहे त्याची सुद्धा योजना सुरू झालेली आहे। आता ही झेरॉक्स मशीन कोणाला मिळणार आहे, याच्यासाठी जी पात्रता आहे ती काय आहे ते आपण पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, तर झेरॉक्स मशीन योजना पूर्णपणे ही महिलांसाठी योजना आहे। तर याच्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर 2024-25 या वर्षामध्ये 20% अनुदानावरती पूर्णपणे मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन दिले जाणार आहेत। आता एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी टिपसुद्धा सांगितलेली आहे। सदर योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबुद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी आहे। सोबतच दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ही योजना पूर्णपणे अनुसूचित जाती आणि जमाती या नागरिकांसाठीच आहे पूर्णपणे। आणि ही योजना कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही योजना सुरू झालेली आहे। आता ही झेरॉक्स मशीन योजनेचा फॉर्म आहे तो अगदी आपल्याला कशा पद्धतीने भरायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। तर इथं बघू शकता, उपरोक्त विषयानुसार मी म्हणजे तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या पतीचं नाव लिहायचं आहे आणि तुमचं आडनाव लिहायचं आहे। सोबतच खाली बघू शकता राहणार मुक्काम पोस्ट, तर मुक्कामच्या जागेवर तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे आणि पो लिहिलेलं आहे तिथं पोस्ट लिहायचं आहे। तुमच्या जवळ कोणतं पोस्ट आहे ते सुद्धा लिहायचं आहे। तुमचा तालुका लिहायचा आहे। आता जिल्हा तर छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्यामुळे काय अडचणच नाही। तर पूर्णपणे इथं जिथं गाळलेल्या जागा आहेत तिथं आपल्याला भरून घ्यायचं आहे। सोबतच मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे या योजनेचा लाभ मिळण्याकरता गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्यामार्फत अर्ज सादर करत असून त्यासंबंधीची माहिती। ते गोष्ट लक्षात घ्या, हा फॉर्म कसा भरायचा आहे तर तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगून टाकतो। तर पहिल्यांदा आहे लाभार्थीचे संपूर्ण नाव, म्हणजे तुमचं नाव, तुमच्या पतीचं नाव आणि तुमचं आडनाव। आता जो दुसरा मुद्दा आहे तर त्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये मोबाईल क्रमांक, तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। जो तिसरा मुद्दा आहे तिथं पूर्ण पत्ता। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की पत्ता कोणता टाकायचा आहे, तर पत्ता तुम्ही आता सध्याची स्थिती योजना फक्त छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यापुरती आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिथलाच पत्ता, तुमचं जिथं घर आहे तिथला पत्ता टाकावा लागणार आहे। आता जात व जात प्रवर्ग, आता कोण हिंदू असेल कोण मुस्लिम असेल तर त्यांनी हिंदू जे जात असेल आपली ते टाकायचे आहे। जसं की आता मी इथं टाकलं असतं हिंदू डॅश डॅश, माझी जी कास्ट असेल ते टाकून घ्यायची आहे। आता जो पाचवा मुद्दा आहे त्याच्यामध्ये अर्जदार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सदस्य आहे का। आता दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच पूर्णपणे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे का, तर असेल तर हाय म्हणायचं आणि त्याची पूर्णपणे एक झेरॉक्स जोडून द्यायची आहे। आणि सहावा जो मुद्दा आहे तर 1 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न आहे का ते सुद्धा आपल्याला तिथं लिहायचं आहे। जर असेल तर पूर्णपणे तुम्हाला तिथं टाकायचं आहे की 1 लाखापर्यंत आमचं उत्पन्न आहे। आणि जो 7वा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बघू शकता सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला सोबत जोडला आहे का, तर इथं होय करायचं आहे जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला जोडला असेल तर। नसेल जोडला तर डायरेक्ट नाही करून टाका, म्हणजेच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही। असं काही करू नका। पूर्णपणे जो आपला उत्पन्नाचा दाखला असतो तो आपल्याला तहसील कार्यालयामध्ये किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायत असेल तिथे जायचं आहे, पूर्णपणे चौकशी करायची आहे। तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये मान्यता दिली जाणार आहे आणि या योजनेचा लाभसुद्धा तुम्हाला दिला जाणार आहे। त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही। रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला नक्की काढायचा आहे जर काढला नसेल तर। त्याच्याच पुढे बघू शकता 9वा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला सोबत जोडला आहे का। म्हणजे तुम्ही जिथं आता दुकान टाकणार आहे, जिथं झेरॉक्स मशीनचं दुकान टाकणार आहे तिथल्या जागेची चौकशी पूर्णपणे तुमच्या गावातील ग्रामसेवक हा चौकशी करणार आहे। त्याच्यानंतर ग्रामसेवक त्याचा सुद्धा दाखला देणार आहे की मी सुद्धा जागा बघून आलेलो आहे। 10वा मुद्दा व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा आहे का, असल्यास नमुना 8 सोबत जोडला आहे का। जर तुमची स्वतःची जागा असेल तर तुम्हाला 8 द्यायचा आहे। जर नसेल तर तुम्ही पूर्णपणे व्यवसायाकडे जागा नाही म्हणून तुम्ही डायरेक्ट करायचं आहे। त्याच्यामुळे काय अडचण नाही, आमच्याकडे जागा नाही हाच तुम्ही पूर्णपणे पर्याय निवडा माझ्या म्हणण्यानुसार। जर तुमच्याकडे असेल खरंच तर तुम्ही नमुना 8 आहे असं सुद्धा निवडू शकता।
11वा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये बघू शकता, व्यवसायासाठी जागा भाड्याची आहे, सोबतच कारनामा केलेला आहे. तर अगदी सोपे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला लोड घ्यायची नाही. आता हे सर्वात महत्त्वाचे प्रश्न भरपूर महिलांना याची अडचण येते, ते पहिल्यांदा बघून घेऊयात. तर 14वा प्रश्न काय आहे, तर कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा दाखला संबंधित ग्रामसेवक यांचा जोडला आहे का? म्हणजे तुम्ही कोणत्या शासकीय किंवा निमशासकीय काम करत नसाल तर तुम्हाला ग्रामसेवकाकडून दाखला घ्यायचा आहे. आता जो 15वा आहे, लाभधारक गरजू व पात्र असलेल्या बाबतीत संबंधित ग्रामसेवक यांचा दाखला जोडायचा आहे. आता हे सर्व तुम्हाला दाखले ग्रामसेवकाकडून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे ते सर्व अगदी सविस्तर सांगून टाकतील. आता झेरॉक्स मशीन योजना पूर्णपणे याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे अगदी स्पष्ट करून घेऊयात. तर सदर योजनेचा लाभ मी यापूर्वी घेतलेला नसून अर्जासोबत जोडलेली व अर्जात नमूद केलेली सर्व माहिती खरी असून सदर माहिती खोटी बनावट असल्याचे आढळल्यास मी नियमानुसार होणाऱ्या कायदेशीर कारवाईस पात्र राहील. म्हणजे तुम्हाला खरंच गरज आहे, खरेच तुम्ही लाभार्थी आहात तरच फॉर्म भरा, नाहीतर तुमच्यावरती कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते. तर पंचायत समितीत अर्ज सादर केला म्हणजे प्रकरण मंजूर झाले असे नाही. प्रकरण मंजुरीचे संपूर्ण अधिकार माननीय जिल्हा समाज कल्याण समिती, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना आहे. तर ही समाज कल्याणची ऑफर आहे, म्हणजे समाज कल्याणची योजना आहे, त्याच्यामुळे कोणाला द्यायचं, कोणाला झेरॉक्स मशीन योजनेसाठी जी कागदपत्रे लागणार आहेत ते सुद्धा बघून घेऊयात. तर पहिले जे कागदपत्र लागणार आहेत ते म्हणजे जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला. तर जागा स्वतःची आहे किंवा भाड्याची आहे ह्याचा दाखला तुम्हाला ग्रामसेवकाकडून मिळणार आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांना जातीचा दाखला, तुमची जी कास्ट असेल त्यानुसार तुम्हाला जातीचा दाखला द्यायचा आहे. तिसरा जो आहे तर तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, 1 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे, तरच या योजनेमध्ये तुम्ही बसणार आहात. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला म्हणजे रेशन कार्डची एक झेरॉक्स लागणार आहे. जे 5वा आहे त्यामध्ये ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला. तर ग्रामसेवक देतील तुम्हाला रहिवासी दाखला, हा काय अडचण नाही, हा लगेच मिळून जातो. 6वा आहे तर यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नाही तर तुम्ही झेरॉक्स मशीनचा आधी लाभ नसेल घेतला तर लगेच मिळेल. परंतु तुम्हाला जर पहिली मिळली असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये पूर्णपणे झेरॉक्स मशीन दिली जाणार नाही. सोबतच खाली बघू शकता, कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला, स्वघोषणापत्र. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य शासकीय किंवा निमशासकीय म्हणजे सरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये सेवा करत नसलेल्याचा पूर्णपणे आपल्याला दाखला द्यायचा आहे. ते ग्रामसेवक देऊन टाकतात, काय अडचण नाही. आता जो तुम्ही अर्ज केलेला आहे त्याची पूर्णपणे तुम्हाला झेरॉक्स मारायची आहे, तसा 8व्या मुद्द्यामध्ये नमूद केलेला आहे. जरी काय अडचण येत असेल तर कमेंटद्वारे लगेच विचारा, मी लगेच तुम्हाला याचा रिप्लायसुद्धा देऊन टाकेन. त्याच्यामुळे लवकरात लवकर हा फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला स्वतःचा उद्योगधंदा सुरू करता येईल. शासनाने सुद्धा हेच उद्दिष्ट ठेवून पूर्णपणे झेरॉक्स मशीन योजना सुरू केलेली आहे. जर तुम्हाला अजून कोणत्या योजनांची माहिती पाहिजे असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की या योजनेची तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. पूर्णपणे तुम्हाला मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न तर करील. त्याची पात्रता काय असल्या गोष्टी असतील तर ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करीन.